मेट्रो आणि बस ही पिंपरी चिंचवडकरांना पीएमपीएम हे आपण मोफत त्या ठिकाणी देणार. तसं आपलं इथलं यंदाचं बजेट होतं 9,600 कोटीचं. साधारण आम्ही काढलं रोजचे 35 लाख रुपये महा मेट्रोला आपल्या पिंपरी चिंचवडच्या स्टेशन मधून तिकीट विक्रीतनं मिळतात. म्हणजे महिन्याला 10 कोटी. पीएमटी पीसीएमटी कंपनी एकत्र केली त्यावेळेस पीएमसी चा हिस्सा ठेवला 60% आणि आपला ठेवला 40%. प्रवासी संख्या तशीच आपण धरूया. दर महिन्याला पीसीएमसी मधून तिकिटाचं उत्पन्न साधारण 4 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळतं. मी मगाशी सांगितलं 10 कोटी ते पीएमसी आणि पीसीएम 60-40 त्या 4 कोटी मिळतं. त्यातून एफसी गेटचा खर्च, कॅशियरचा खर्च, तिकीट विक्रीचा खर्च, स्टाफचा खर्च, तिकीट चेकिंगचा खर्च, त्या स्टाफचा खर्च, सिक्युरिटी बाउन्सरचा पगार, तिकीट किंवा स्मार्ट कार्डचा खर्च हे वजा केलं तर मला वाटतं पीसीएमसी ला दर महिन्याला 3-3.5 कोटी रुपये खर्च पडेल. आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून साधारण 50 ते 60 कोटी पीएमपीएमएल ला तिकीट विक्रीतनं महिन्याला उत्पन्न मिळतं. पण 38 कोटी रुपये फक्त सॅलरीचा खर्च तिथं होतो. 50 कोटी साधारण 40% जर धरलं तर त्याच्यातून आपल्या वाट्याला येतात 20 कोटी सीएमसी ला. त्यातून तिकीट छपाई, कंडक्टर पगार, तिकीट चेकिंग, स्टाफ पगार, ऍप, सॉफ्टवेअर इतर काही वजा केले तर आपल्याला साधारण 15 कोटी रुपये पीएमपीएमएल ला द्यावे लागतात. अशा पद्धतीनं आपण जर ठरवलं तर मेट्रोचे 3 कोटी आणि पीएमएमएल चे 15 कोटी अशा 18 कोटी रुपये आपण महिन्याला दिले तर वर्षाला 216 कोटी रुपये होतात. पीसीएमसी चं बजेट यंदाचं 9,675 कोटी रुपये होतं. मी पुण्याला सांगितलं की तिथं 30 लाख वाहन रजिस्टर होतात. MH12 आपला आहे MH14. तिथं 10 लाख वाहन जरी रोज 1 तास ट्रॅफिक मध्ये अडकली तर 10 लाख वाहनांच्या करता 10 लाखच लोक धरा. प्रत्येकाचे 50 रुपये अर्धा लिटर पेट्रोलचे 5 कोटी रुपये वाया जातात 10 लाख लोकांचे. मॅन आवरचे 150 रुपये तास धरला. रोज 10 लाख लोकांचे 15 कोटी रुपये होतात. असे 20 कोटी रुपये दररोजच्या ट्रॅफिक मुळे वाया जातात. म्हणजे 600 कोटी महिन्याचे आणि वर्षाचे बघितले तर माझ्या पिंपरी चिंचवडकरांच्या खिशातून 7,200 कोटी रुपयाचं नुकसान त्यांचं होत आहे. मग महानगरपालिकेला आमचे नागरिक जो कर भरतात त्यांचा रोजचा प्रवास सुकर व्हावा, प्रदूषण कमी व्हावं, त्याच्यामध्ये ट्रॅफिक जाम होतो, वाहनांची संख्या कमी झाल्यावरती होणार नाही. शिवाय नागरिकांना मोफत हा प्रवास मिळणार. ते 7,200 कोटी रुपये वाचवायचे म्हटले तर एवढे पैसे द्यायला 216 कोटी रुपये काहीच अडचण नाही. ते आपल्या बजेटच्या फक्त 2 ते 2.25% आणि आपल्याला इथून पुढे पारदर्शक कारभार करायचा त्याच्यामुळे बरेच टक्के आपले वाचणार. आणि हा प्रवास मोफत केल्याने खासगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. वायू प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे. कारण एवढी वाहनं कमी आल्यानंतर लोक बसणार आहेत ते इलेक्ट्रिक मेट्रो मध्ये बसणार. प्रदूषण नाही. ई व्हेकल किंवा सीएनजी बस मध्ये बसणार आहे. तिथेही प्रदूषण नाही.